दर्शक हो, आता पाहणार आहोत एक महत्त्वाची बातमी। सोलापुरातील देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्थेचा 94वा वर्धापन दिन 2 ऑगस्ट रोजी उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर श्रीकांत येळेगावकर यांच्या हस्ते श्री संत समर्थ रामदास स्वामींच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं। यावेळी कार्यवाह श्याम जोशी, उपाध्यक्ष विजय कुलकर्णी, दत्तात्रय आराध्य, युवक अध्यक्ष सुशांत कुलकर्णी, संजय कुलकर्णी, महिला शाखेच्या स्मिता देशपांडे आदी उपस्थित होत्या। यावेळी अध्यक्ष डॉक्टर येळेगावकर यांनी 1931 मध्ये गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना अर्थसहाय्य आणि शैक्षणिक साहित्य देण्यासाठी समाजातील तत्कालीन मान्यवरांनी संस्थेची स्थापना केल्याची माहिती यावेळी दिली। तसंच संस्थेने आजपर्यंत राबवलेल्या विविध उपक्रमांची माहिती त्यांनी विशद केली। 2 ऑगस्ट 1931 रोजी स्थापन झालेल्या देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्थेचा आज 94वा वर्धापन दिन आहे। गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना अर्थसहाय्य देण्यासाठी त्यांना शैक्षणिक साहित्य देण्याकरता ही संस्था स्थापन करण्यात आली। आज या संस्थेतर्फे दरवर्षी गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना 1.5 लाख रुपयांपेक्षा जास्त अर्थसहाय्य दिले जाते। त्याचप्रमाणे शैक्षणिक साहित्याचं वितरण केलं जातं। त्यानंतर या संस्थेतर्फे दरवर्षी दास नवमीनिमित्त पाठांतर स्पर्धा आयोजित केल्या जातात। त्या पाठांतर स्पर्धेमध्ये 450 ते 500 पेक्षा जास्त विद्यार्थी सहभागी होतात। त्या पाठांतर स्पर्धेमध्ये ब्राह्मण विद्यार्थ्या व्यतिरिक्त इतर समाजातले विद्यार्थी सुद्धा सहभागी होऊन पारितोषिक पटकावत असतात। संस्थेतर्फे दरवर्षी संस्थेचे संस्थापक लव तथा तात्यासाहेब काकडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सोलापूर शहरातील एका पत्रकाराला लव काकडे स्मृती पुरस्कार देऊन सन्मानित केलं जातं। संस्थेचे युवक शाखा आहे, महिला शाखा आहे। युवक शाखेतर्फे दरवर्षी रक्तदान शिबिराचं आयोजन केलं जातं। त्याचप्रमाणे महापुरुषांच्या जयंती आणि पुण्यतिथ्या साजऱ्या केल्या जातात। महिला शाखेतर्फे हळदी कुंकू समारंभ, त्याचप्रमाणे तिळगुळ समारंभ, कोजागिरी पौर्णिमा असे उपक्रम आयोजित केले जातात। आणि महिला शाखेतर्फे दरवर्षी घरकाम करणाऱ्या महिलांचा सुद्धा सत्कार केला जातो, त्यांचा सुद्धा सन्मान संस्थेतर्फे केला जातो। संस्था अनेक उपक्रम जे आयोजित करते ती केवळ देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण समाजापुरती मर्यादित ठेवत नाही, तर समाजामधल्या इतर घटकांना सुद्धा त्या उपक्रमामध्ये सहभागी करून घेते। संस्थेचं ज्याला आम्ही सोशल इंजिनिअरिंग म्हणतो, सामाजिक अभिसरणाची प्रक्रिया ही गतिमान करण्याचा सातत्याने प्रयत्न चालू असतो। यावेळी उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केलं आणि शेवटी सर्वांना पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।